हार्ड आहे बॉस. पुस्तकाबाहेरचं जग जेव्हा परीक्षा घ्यायला लागतं ना, तेव्हा चांगल्या चांगल्यांची विकेट पडते. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. मित्रांनो, एमपीएससीचा अभ्यास, लायब्ररी मधलं ते टेन्शन, चहाच्या टपरीवरच्या गप्पा आणि त्यातच आयुष्यात अचानक येणारी आउट ऑफ सिलेबस आव्हानं, या सगळ्यांवर एकदम कडक भाष्य करणारा एक नवा कोरा चित्रपट नुकताच रिलीज झालाय, ज्याचं नाव आहे आउट ऑफ सिलेबस. मी हा सिनेमा पाहिला आणि म्हटलं या सिनेमाचा आपण रिव्ह्यू केला पाहिजे आणि आपल्या प्रेक्षकांना एक नवी कोरी माहिती दिली पाहिजे, तीही एकदम प्युअर आणि ट्रान्सपरंट. मित्रांनो, हा सिनेमा खरोखरच बॉक्स ऑफिसवर डिस्टिंग्विश घेणार की नापास होणार, चला आपण सविस्तर जाणून घेऊया. कोण वाचवणार? कोण वाचवणार? या चित्रपटामध्ये अजिंक्य राऊत, अद्वै वाघमारे, डॉक्टर शेषपाल रणवीर, अभिजित रामचंद्र, सानिका तोरसकर, दर्शना कांबळे आणि दिग्गज कलावंत कमलेश सावंत, मिलिंद शिंदे, प्रवीण प्रभाकर आणि कलाकार ऑर्केस्ट्राचे सुधीर सिन्हा आपल्याला पाहायला मिळणार. चित्रपटाचं दिग्दर्शन नवीन देशभोई यांनी केलेलं आहे, तर कथा, पटकथा आणि संवाद श्री धुरा सांभाळले अनिकेत कोरडे यांनी. निर्माते डॉक्टर सुगत ज्ञानेश वाघमारे. काय आहे या सिनेमाचा राडा, चला सांगतो. मित्रांनो, आपण नेहमी पुस्तकी किडा बनून अभ्यासाच्या मागे धावतो. सरकारी नोकरी मिळाली की आयुष्य सेट असा विचार करणारी गँग आपल्याला गल्लोगल्ली पाहायला मिळते. या सिनेमाची गोष्ट अशाच काही कट्ट्यावरील तरुणांची आहे, जे रात्रंदिवस एमपीएससीचा अभ्यास करतायत. पण गोष्ट फक्त अभ्यासापुरती मर्यादित नाहीये. अभ्यास करता करता पोरांना गवसतो एक नवा मार्ग, तो म्हणजे निसर्ग रक्षणाचा. एकीकडे करिअरची चिंता, घरच्यांची अपेक्षा आणि दुसरीकडे निसर्गाला वाचवण्यासाठीचा उभा ठाकलेला मोठा संघर्ष. जेव्हा लायब्ररीतून बाहेर पडून ही पोरं सिस्टमशी आणि निसर्गाशी भिडतात, तेव्हा काय काय आउट ऑफ सिलेबस घडतं, हीच या सिनेमाची एकदम कडक गोष्ट आहे. अजिंक्य राऊतचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला मी काय सांगू. याच्या आधी आपण अजिंक्यला अशा भूमिकेमध्ये खरंच पाहिलं नसेल. एका सामान्य संघर्ष करणारा आणि डोळ्यात स्वप्न असलेल्या तरुणाची भूमिका त्याने अगदी हुबेहूब वठवली आहे. त्याचे इमोशन सीन आणि डायलॉग्स डिलिव्हरी एकदम कडक आहे, अंगावर खऱ्या अर्थाने काटा आणतात. अद्वै वाघमारे या सिनेमामध्ये जेव्हा तिची एंट्री होते, या सिनेमाच्या स्क्रीनवर जेव्हा ती दिसते, तेव्हा एकदम फ्रेशनेस येतो. तिची आणि अजिंक्यची केमिस्ट्री एकदम गोड वाटली आहे. फक्त रोमांस नाही तर भूमिकेला लागणारी मॅच्युरिटी तिने भारी दर्शवली आहे. हा तिचा पदार्पणचा सिनेमा असला तरी. डॉक्टर शेषपाल रणवीर आणि अभिजित रामचंद्र या दोघांनी सिनेमाला जी काही ताकद दिली आहे, त्याला तोड नाही. मित्रांची साथ कशी असावी ही त्यांच्या पात्रांकडे बघून कळतं. सानिका तोरसकरनेही आपल्या वाट्याला आलेली भूमिका अगदी चोख बजावलेली आहे आणि सिनेमाची पकड सैल सोडू दिलेली नाहीये. ह्या सिनेमामध्ये कमलेश सावंत आणि मिलिंद शिंदे यांची जी भूमिका आहे, ही भूमिका खऱ्या अर्थाने लक्षात राहण्यासारखी आहे. कारण त्यांचे डायलॉग्स आणि त्यांचा परफॉर्मन्स बघताना खऱ्या अर्थाने आपल्याला अभिमान वाटतो की अरे हे आपल्या मराठीचे दिग्गज कलावंत आहेत. त्याचबरोबर कलाकार ऑर्केस्ट्रामधले जे सुधीर सिन्हा आहेत, हे सुद्धा आपल्याला विलनच्या भूमिकेत या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची तांत्रिक बाजू बघूया. या सिनेमाचे दिग्दर्शक नवीन देशभोईंना यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल, ज्यांनी एका सामाजिक विषयाला कमर्शियल तडका देऊन तरुणाईंना पटेल अशा भाषेत मांडले. लेखन अनिकेत कोरडे यांचा संवाद ऐकताना थिएटरमध्ये काही ठिकाणी टाळ्या पडतात, तर काही ठिकाणी आपसूक डोळ्यात पाणी येतं, कारण संवाद एकदम कडक आहेत. पण कुठे कुठे स्क्रीन प्लेमध्ये जरा अजून खूप चांगलं करता आलं असं वाटतं. विशेष कौतुक या सिनेमाच्या संगीताविषयी करावं असं वाटतं, कारण तरुण संगीतकार मोहित कुलकर्णी याचं संगीत आणि बॅकग्राऊंड स्कोर सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेतं. आणि त्याचबरोबर त्याला साथ मिळाली आहे मंदार सोनकर आणि सई कुलकर्णी याची. काय उत्तम गाणी लिहिली आहेत. खरंच ही गाणी गुणगुणवत राहावीशी वाटतात. आता हा सिनेमा, या सिनेमाचे प्लस पॉईंट काय हे मी तुम्हाला सांगतो. तर प्रत्येक मुलाला वाटेल की अरे ही तर माझीच गोष्ट आहे, कारण हा सिनेमा ज्ञान देणारा सिनेमा नाही, तर हा एन्जॉय करता करता डोळे उघडणारा सिनेमा आहे. सिनेमाची ऊर्जा इतकी भारी आहे की खऱ्या अर्थाने तुम्हाला सिनेमा बघताना एक वेगळाच आनंद मिळेल. आता या सिनेमाची गाडी कुठे घसली, ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स काय ते तुम्हाला मी सांगतो. एवढं सगळं चांगलं असताना सिनेमा थोडी उणीव भासते, ती म्हणजे या सिनेमाची लांबी.
सिनेमात फर्स्ट हाफमध्ये पात्रांची ओळख करून देण्यात थोडा वेळ लागतो, थोडा वेळ जातो, पण इंटरव्हल नंतर सिनेमा जरा सुसाट धावतो. पण अनिल विठ्ठल थोरात जे एडिटर आहेत या सिनेमाचे, त्यांनी जरा शार्प कटिंग केलं असतं आणि जरा सिनेमा थोडा लाईनअप चांगल्या पद्धतीने झाला असता तर तो अजून खेळून ठेवणारा झाला असता असं मला वाटतं. जर तुम्हाला एक भारी वेगळा आणि मनाला भिडणारा सिनेमा पाहायचा असेल तर आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा अजिबात मिस करू नका. कारण आपल्या मराठी सिनेमाला खऱ्या अर्थाने चांगले दिवस आले. वेगवेगळे कॉन्सेप्ट येतात आणि प्रत्येकाने हा थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आपल्या लोकमत फिल्मीतर्फे आणि माझ्यातर्फे या सिनेमाला मी देतोय 3 स्टार. मित्रांनो, हा सिनेमा तुम्हाला कसा वाटतोय? अजिंक्य राऊतचा अभिनय कसा वाटला? अद्वैत वाघमारे हिचं पदार्पण तुम्हाला कसं वाटलं? दोघांची केमिस्ट्री कशी वाटली? या सिनेमातली कोणती गाणी तुम्हाला आवडली आणि हा सिनेमा नेमका तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच आपल्या फिल्मी अपडेटसाठी आणि या क्लिअर आणि ट्रान्सपरंट रिव्ह्यूसाठी पाहत राहा लोकमत फिल्मी.